नागपुरातल्या हिंसाचारग्रस्त भागामध्ये अतिमहत्त्वाच्या सेवा वगळता शाळा दुकानं आजही बंद राहणार। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य, मेट्रो, सिटी बस आणि एसटी सेवा पूर्ववत। नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी। आतापर्यंत 46 जण अटकेत। नागपूरच्या राड्यात अज्ञात माथेफिरूच्या दगडाचा वर्मी घाव। नागपूरच्या कर्तव्यदक्ष डीसीपीला 6 आठवडे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर पोलीस आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्ष नेत्याबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा। कोस्टल रोडवर अतिवेगानं वाहन चालवल्यास दंड बसणार। स्पीडगन कॅमेराच्या मदतीनं कारवाई। अतिवेगानं चालणाऱ्या तब्बल 3000 गाड्यांना दंड बसला। तारांकित प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर। महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच सूत्रांची माहिती। कोर्टाचा निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीला 100 दिवस लागण्याची शक्यता। मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली यांना औरंगजेब आत्ता आठवला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल। गंगेच्या पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही राज ठाकरे ठाम असल्याची माहिती। ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही। हायकोर्टाचा एमएमआरडीए राज्य सरकारला मोठा दिलासा। एका पत्रकारानं दाखल केलेली याचिका फेटाळली। अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतल्या। 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग। मोदींनी भारत भेटीचं निमंत्रणही दिलं। सुनीता विल्यम्स सुखरूप पृथ्वीवर परतण्यानं गुजरातच्या मेहसाणामध्ये दिवाळी। भारतीय वंशाच्या सुनीताचं मूळ गाव, त्यासोबतच संपूर्ण गुजरातमध्ये आनंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।